Hello student, up to last lecture you starting the concept about your new unit, that's our electrochemistry, and in your last lecture you will see the concept related to the introduction for the electrochemistry. In our introduction you will see the definition of electrochemistry, need to the concept of the electrochemistry, and last one is the basic things or base of the electrochemistry. And today we starting the next one of the important article from our electrochemistry, which is the electrolytic electrolytic conductance conductance of solution. Conductance of solution, that's our next and one of the important article after the introduction of electrochemistry. जर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये एखाद्या सोल्युशनचा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स स्टडी करायचा असेल तर त्याच्यातल्या काही मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी आहेत किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीसाठी काही टर्म्स वापरल्या जातात, त्या टर्म्स आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. Then firstly you will see the phenomena about your A, that's our conductance. And that conductance denoted by the letter capital Z. Then what is mean by exactly conductance? Then firstly you will see the definition of our conductance. The conductance is universe of resistance. Universe of resistance means the conductance is universe of रेजिस्टन्स, किंवा त्याला असंही म्हटलं जातं कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्स. मग हा मॅथमॅटिकली कंडक्टन्स कसा डिटेक्ट करायचा किंवा एक्सप्रेस करायचा? सेकंड वन इज कंडक्टन्स is represent by letter our capital G, and which are mathematically denoted G is equal to 1 upon R, where G is our conductance and R is our resistance. आणि मग हा तुम्ही कंडक्टन्स डिफाइन केला, डिनोट केला, मॅथमॅटिकली त्याचं एक्सप्लेनेशन केलं, तर हा ज्यावेळेस काउंट केला जातो त्यावेळेस विच आर एक्सप्लेन्ड बाय स्पेसिफिक unit, that's our per ohm, the phenomena of the unit which are exactly studied in our 11th chemistry. That is the consideration about your conductance for our solution related to the electrolytic conductance. आणि मग या डेफिनेशनचा मतीचा अर्थ बघितला तर सरळ आहे की करंटच्या फ्लो मध्ये जो काय रेजिस्टन्स असतो त्या रेजिस्टन्सचा हा जस्ट रेसिप्रोकल आहे. आणि मग जर हा रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असेल तर तुम्हाला रेजिस्टन्स
म्हणजे हे सुद्धा काही माहित असायला पाहिजे. देन यू सी द नेक्स्ट फिनॉमिना, दॅट्स आवर रेजिस्टन्स. नेक्स्ट वन, दॅट्स आवर बी पॉइंट, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आत्ताच आपण आर लेटरने दाखवलेला, म्हणजे कंडक्टन्सच्या कन्सिडरेशन मध्ये. मग परत एकदा रेजिस्टन्सची तुम्हाला डेफिनेशन करावी लागेल. नेक्स्ट वन इज द डेफिनेशन ऑफ रेजिस्टन्स. खरं तर इलेक्ट्रिसिटी मध्ये रेजिस्टन्स म्हणजे काय राहतं, तर साधारणपणे एखाद्या असेंट मधून किंवा स्पेसिमेन मधून करंट वाहत असेल तर त्याच्यासाठीचं जे ऑब्स्ट्रक्शन मोजलं जातं, जो अडथळा मोजला जातो, त्याला साधारणपणे काय म्हटलं जातं, रेजिस्टन्स. मग सोप्या भाषेत कसं सांगायचं, द रेजिस्टन्स इज द ऑब्स्ट्रक्शन टू द फ्लो ऑफ करंट फ्रॉम एनी असेंट. म्हणजे काय, तर एखाद्या असेंट मधून तुमचा करंट वाहत असेल तर त्या करंटला असणारा अडथळा मोजणं म्हणजे रेजिस्टन्स काउंट करणं, असा त्याचा सिम्पली अर्थ होतो. आणि मग जर एखाद्या असेंटचं तुम्ही रेजिस्टन्स काउंट करता, समजा तुम्ही हा असेंट घेतला, हा असेंट आहे, त्याच्यातनं करंट फ्लो होणार आहे आणि मग त्याच्यातून करंट फ्लो होणार आहे, तर जो तुम्ही असेंट घेतलाय त्याच्या मोजमापाशी रिलेटेड तुमचं रेजिस्टन्स असतं. मग मोजमापाशी रिलेशन म्हणजे काय, तर साधारणपणे या असेंटची लेंथ आणि साधारणपणे या असेंटचा क्रॉस सेक्शनल एरिया, या असेंटचा क्रॉस सेक्शनल एरिया. मग मॅथमॅटिक्स असं सांगतं की जर तुम्ही एखाद्या असेंटचा रेजिस्टन्स मोजला तर दॅट रेजिस्टन्स is directly proportional to the length of that specimen and inversely proportional to the cross sectional area. आणि थोडासा जर गणिताचा वापर आपण केला तर that resistance is directly proportional to length and inversely proportional to A. Inversely proportional to A means our cross sectional area. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मॅथमॅटिकल पार्ट मध्ये हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे चिन्ह आहे ते आपण थेट एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये वापरू शकत नाही. मग त्याचं काय करावं लागतं, तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं. मग सिम्प्लिफिकेशन कसं केलं जातं, दॅट आर इज इक्वल टू करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला कॉन्स्टंट घ्यायला लागतो. तो कॉन्स्टंट आपल्याकडं रो, RHO या शब्दाने इंडिकेट केला जातो किंवा त्याला ग्रीक लँग्वेज मध्ये RHO असं कन्सिडर केलं जातं. मग हा रो जर वापरला येतं तर R इज इक्वल टू रो L अपॉन A. मग हे सिम्प्लिफिकेशन आणताना हा जो रो आहे त्या रोला आपल्याकडे इन जनरली प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं संबोधलं जातं. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय म्हणायचं याला, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि या तुमच्या आर्टिकल मध्ये किंवा या तुमच्या रेजिस्टन्स मध्ये त्याला म्हटलं जातं रेजिस्टिव्हिटी. काय म्हटलं जातं, रेजिस्टिव्हिटी. काय म्हणणार तुम्ही त्याला, रेजिस्टिव्हिटी. मग परत प्रश्नचिन्ह येतं की ही रेजिस्टिव्हिटी मोजायची कशी, तर त्याच्यासाठी जे युनिट आहे ते युनिट राहतं तुमचं जस्ट ओहम. मग आपण काय घेतलेलं, पर ओहम. तर मात्र रेजिस्टिव्हिटी कशात मोजली जाते, तुमच्या नुसत्या ओहम मध्ये. आणि ते ओहम हे चिन्ह बहुतेक फिजिक्स मध्ये तुम्हाला माहित असावं, या सिम्बॉलने ते इंडिकेट केलं जातं. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर रेजिस्टन्स. आणि त्या रेजिस्टन्स मधनं मॅथमॅटिकल अप्रोच बघताना एक रो नावाचा आपण कॉन्स्टंट वापरला. गणिताच्या भाषेत त्याला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणणार आहोत, परंतु आपल्या या युनिट मध्ये त्याला वर्डिंग वापरलं जातं रेजिस्टिव्हिटी. देन you start the next phenomena from our resistance, that's our C.
means resistivity, and that resistivity is denoted by the symbol rho. मग तुम्हाला रेजिस्टिव्हिटी जर डिफाइन करायची असेल किंवा एक्सप्लेन करायची असेल तर थोडासा रेजिस्टन्सचा आधार घ्यावा लागेल, बिकॉज दॅट टर्म इन्व्हॉल्व फ्रॉम युअर रेजिस्टन्स. You know the mathematical equation of the resistance. R is equal to rho L upon A. If you take length of that ascent is equal to 1 centimeter and cross sectional area is 1 centimeter square, that is unit distribution of length and the cross sectional area. आणि जर ह्या किमती आपण या फॉर्म्युल्यामध्ये भरल्या तर R इज इक्वल टू रो, आणि आपल्या भाषेत काय येईल तर हा रेजिस्टन्स R इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी रो. पण कधी जर क्रॉस सेक्शनल एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल आणि लेंथ जर तुमची 1 सेंटीमीटर असेल तर याला अनुसरून रेजिस्टिव्हिटीची डेफिनेशन करता येते. मग नेमकं रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय तर रेजिस्टिव्हिटी इज द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. रेजिस्टिव्हिटी इज द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर if length of that ascent is 1 centimeter and cross sectional area is 1 centimeter square. That is simple consideration about your resistivity, and that resistivity which are denoted or unit by ohm centimeter, because related to the length and related to your conductivity means resistivity. That is the phenomena about your resistivity related to the electrolytic conductance of the solution. And then you see the fourth view, that is the major article from that electrolytic conductance of solution. That's our exactly conductivity. D point is the conductivity. D point is the conductivity and denoted by the letter capital K. That is your major ascent. That is our major ascent. मग हे नेमकं कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? That conductivity is again related to your resistivity. Again related to your resistivity. Means, firstly you will see the definition of conductivity. Means the conductivity of solution is just reciprocal of our resistivity किंवा आपण असं म्हणूयात कंडक्टिव्हिटी हा तुमच्या रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल आहे किंवा त्याचा युनिव्हर्स आहे. आणि that conductivity is denoted by conductivity is denoted by letter capital K. म्हणजे कंडक्टिव्हिटी कुठल्या सिम्बॉलने दर्शवली जाते? कॅपिटल K ने. मग हे मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करायचं? थर्ड पॉइंट, दॅट्स अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. K is equal to 1 divided by rho, म्हणजे कंडक्टिव्हिटी is equal to reciprocal of the
resistivity. That is the mathematical phenomena. That is the mathematical phenomena. आता थोडस आपण पाठीमागे जाणार आहोत. आपल्याला काय करायचं, थोडस पाठीमागे जायचंय. बट यू नो, एक मॅथमॅटिकल आर्टिकल आपण पाठीमाग प्रूव्ह केलंय, आठवतंय का बघा. आर इज इक्वल टू, आठवते का, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. हे कशाचं आर्टिकल आहे, तर तुमच्या रेजिस्टन्स. कशाचं आर्टिकल आहे, रेजिस्टन्स. देन रिसेपल दॅट आर्टिकल. समजा तुम्ही रो अलीकडे घेतला, रो इज इक्वल टू आर, किंवा हे एल इकडं शिफ्ट केलं तर ए डिवायडेड बाय एल असा त्याचा कन्सेप्ट होईल. ए डिवायडेड बाय एल फिनॉमिना होईल. थोडस पुढे जायचं. अगेन यू टेक द रेसिप्रोकल ऑफ दॅट ऑल आर्टिकल, मीन्स 1 डिवायडेड बाय रो इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय आर. इथं एल डिवायडेड बाय ए होईल. कारण का, जर 1 डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय एल केलं तर हे उलटून गुणिले होईल, आणि 1 डिवायडेड बाय रो इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय आर एल अपॉन ए. आपल्या भाषेत 1 डिवायडेड बाय रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय रेजिस्टन्स इनटू लेंथ ऑफ दॅट असिस्टंट डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. तुमच्याकडे याची किंमत उपलब्ध आहे, याची किंमत उपलब्ध आहे. where 1 upon rho is equal to k and 1 upon r, आठवते का बघा, g l upon a. that is the mathematical simplification for our conductivity. आणि मग आपण कंडक्टिव्हिटीचं टर्मिनॉलॉजी बघितली तर दॅट इज multiplication of our G into L upon A. That is the phenomena of the conductivity of the electrolyte solution. Then you will see the unit of that conductivity. Fourth point is the unit. Unit काय येतं तर per ohm per centimeter is the unit utilized for our conductivity. आता थोडस आपल्याला पुढे जायचंय. आपण लॅब मध्ये तुम्ही गेला असाल प्रॅक्टिकल साठी, तर हमेशा एक शब्द येतो, इतकं मोलार सोल्युशन आहे, इतकं नॉर्मल सोल्युशन आहे. तसं थोडस तुमच्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड फ्लो ऑफ करंट किंवा त्या करंटला असणारे रेजिस्टन्स, ह्या गोष्टी डिपेंड्स असतात. आणि मग हमेशा आपल्याला केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन हे मोलारच्या फॉर्ममध्ये मोजायला लागतं किंवा मोलच्या फॉर्ममध्ये मोजायला लागतं. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट, जर तुम्हाला कंडक्टिव्हिटीचं असेंट त्या कॉन्सन्ट्रेशनला रिलेटेड एक्सप्लेन करायचं असेल तर आपलं पुढचं आर्टिकल आहे, दॅट्स आवर मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. मग एखाद्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी मोजायची असेल तर काय करायला लागतं, तर तुम्हाला त्याच्या कॉन्सन्ट्रेशनशी निगडीत विचार करावा लागेल. तुम्हाला त्याच्या कॉन्सन्ट्रेशनशी निगडीत विचार करावा लागेल. आणि ती मोलार कंडक्टिव्हिटी मॅथमॅटिकली किंवा सिम्बॉल म्हणजे लेटर कॅपिटल लॅम्बडा या सिम्बॉलने इंडिकेट केली जाते. आणि त्याचं डेसिग्नेशन कसं राहतं, कॅपिटल लॅम्बडा इज इक्वल टू
K upon C. याच्यातला K means our conductivity and C is our concentration of the solution. मग हे त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन हा रेशो इंडिकेट करतो की ही मोलार कंडक्टिव्हिटी हा K चा आणि C चा रेशो आहे. याला अनुसरून आपण डेफिनेशन पण करू शकतो. The molar conductivity of electrolyte solution is defined as it is the ratio of conductivity to the molar concentration of that solution known as the molar conductivity of electrolyte solution. Means capital lambda is equal to K upon C. पण बरेच वेळा काय होतं, that concentration is denoted by 1 upon V. Then that mathematical equation capital lambda is converted into K divided by 1 by V, and finally capital lambda is equal to K into V. That's our volume of that electrolyte solution. आता थोडस आपण मोलच्या भाषेत जातो. म्हणजे एखादं द्रावण तुम्हाला बनवायचं असेल तर हमेशा लॅब मध्ये काय केलं जातं, त्याचं मॉलिक्युलर वेट घेऊन 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं जातं किंवा 1000 ml वॉटर मध्ये ते डिझॉल्व्ह केलं जातं. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट that molar conductivity also denoted as capital lambda is equal to, हे तुमचा K सिम्बॉल तसाच राहील डिवायडेड बाय C. परंतु लिटरच्या भाषेत किंवा 1000 च्या भाषेत कन्वर्ट करायचा असेल तो विच आर डिनोटेड बाय द 1000 K divided by capital C. That is the perfect designation of our molar conductivity of electrolyte solution, and that molar conductivity is count as mole per liter किंवा हेच असं दाखवलं जातं मोल पर लिटर. मीन्स दॅट इज द युनिट ऑफ दॅट मोलार conductivity. That is the consideration about your conductivity of our electrolytic solution. Thanks.